नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये आपण कृषी, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत आहोत. आतापर्यंत शिवराज पाटील चाकूरकर, J.M. वाघमारे, नंतर नागोराव कुंभार, रणसुभे सर, काल परवा सोनाग्रा सर, नंतर आमचे हरी नरके सर आणि राजकारणी कायची झाडी, कायची डोंगरवाले बापू, नंतर पत्रकार सुशील कुलकर्णी, अशा साधारणतः 250-300 लोकांच्या आतापर्यंत आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून व्ह्यूज भरपूर वाढतात, पण ते फेक असतात. म्हणून यूट्यूब हा पैसा मिळवण्याचं माध्यम म्हणून नाही, तर ते मॅक्झिमम लोकांनी पाहावं म्हणून मला नवीन एखादा व्यक्ती दिसला की मी पटकन जातो, पकडतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. आणि आज खूप दिवसापासून माझा प्रयत्न चालू होता. आमचे मित्र अनिकेतजी लोहिया, जे मानव लोकचं काम शेतकऱ्यांच्या हितासाठी MSW असेल असे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहेत. म्हणून लोकांना सेवाभावी संस्था NGO म्हणजे सेवा नावाला सेवाभावी पण मेवा खावी असतात, पण त्याग, परंपरा, वडिला आणि आई वडिलाची परंपरा आणि त्या दृष्टिकोनातून मी अनिकेतजी लोहिया यांना आता आपल्यासमोर बोलतं करणार आहे. आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. नमस्कार. नमस्कार. अनिकेतजी, आपला आयुष्याची वाटचाल आणि आपण मानव लोककडे कधीपासून वळला गेला ते सांगावं. नक्कीच. भाऊ, गेली 10 वर्ष मी मानवलोकचा कार्यवाह म्हणून फुल टाईम इथं काम करतोय. त्याबद्दल मी तर बोलेलच, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याची सुरुवात जी आहे तर ती जर सांगायचं म्हणलं तर माझ्या आई आणि वडील डॉक्टर द्वारकादास लोहिया आणि डॉक्टर प्राध्यापक शैला लोहिया यांच्या ह्या पोटी मी जन्माला आलो. आम्ही तसे 3 भावंड सख्खे. माझे मोठे बंधू अभिजित प्राध्यापक, जे दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, आत्ताच रिटायर झाले. धाकटी बहीण डॉक्टर अरुंधती पाटील, ती, आणि मी मधला. घरात वातावरण सगळं तसं बघितलं तर समाजवादी विचारसरणीचं. लहानपणापासून आम्ही, माझे आजोबा आजी जे म्हणजे आईकडनं, ते स्वतः स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतलेला, उच्च शिक्षित असं परांजपे फॅमिली त्यांची. बाबासाहेब हे तसे डायरेक्ट आमचे हे नव्हते, म्हणजे नातं नव्हतं माझ्या आईचं. पण माझी आई जेव्हा अंबेजोगाईला आली तेव्हा बाबासाहेबांची मानसपुत्री म्हणूनच ती इथं राहिली. आणि माझ्या वडिलांकडचं वातावरण टिपिकल ते राजस्थानी माहेश्वरी फॅमिली होती. बाबूजींचं शिक्षणसुद्धा बाबूजींनी खूप स्ट्रगल करून शिकले, ते डॉक्टर झाले. ते डॉक्टर होण्याचं मोठं कारण म्हणजे माझे आजोबा हे फार शिकलेले नव्हतेच. ते तेव्हा त्यांचं दुकान, शेती वगैरे सगळं चालवायचे. पण माझ्या आजोबांचे जे भाऊ होते तर त्यांनी त्यांच्या सगळ्या मुलांना शिकवलं. आणि त्यानंतर त्यांनी माझे काका असतील, माझे वडील असतील, तर त्यांचं शिक्षण केलं. मोठे काकांचं शिक्षण त्यांनी हैदराबादला, त्यांनी तिथं लॉ झाले. नंबर 2चे काका ते पण पुण्याहून लॉ झाले. आणि सगळ्यात धाकटे माझे वडील, जे की डॉक्टर झाले. तर त्यानंतर मग बाबूजी हे डॉक्टर होत असताना त्यांचा संपर्क तेव्हा राष्ट्रसेवा दलाशी आला. आणि तेव्हा लखेराजी जे होते तर त्यांच्या संपर्कात बाबूजी आले आणि त्यामुळे सेवा दलाची त्यांची ओळख झाली. मग बापूसाहेब काळदाते ह्याच भागातले,
बापूसाहेब हे बाबूजींपेक्षा ज्येष्ठ, मग त्यांच्याबरोबर सगळे राष्ट्रसेवा दलाची शिबिरांना जाणं वगैरे. आणि त्या ठिकाणी माझी आई ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होती आणि तिची भेट ही त्या ठिकाणी त्यांची झाली आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपण प्रेमविवाह करू. 1960च्या दशकात प्रेमविवाह ही खूप मोठी तशी बघितली तर गोष्ट होती. हो, धाडसच होतं. आणि ते पण माझ्या आईकडचं वातावरण तसं खूप पुरोगामी होतं, पण वडिलांकडचं वातावरण एकदम टिपिकल ट्रॅडिशनल मारवाडी ह्याच्यातलं होतं. त्यामुळे सगळ्यांचा कडक विरोध होता. पण त्याला त्यांनी झुगारून आणि माझ्या मोठी काकी जी होती म्हणजे बाबूजींच्या वहिनी, मोठ्या वहिनी, की त्या म्हणजे द्वारकादास मंत्री जे होते माझी खासदार, त्यांच्या मोठ्या बहीण. त्यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात तेव्हा जे सिलेक्टेड लोकांना महात्माजींनी घेतलं होतं त्यात ते होते. हां, आम्ही नानाजी म्हणायचो. तर त्या वातावरणात असल्यामुळे माझ्या काकींचा हा त्या सगळ्या ह्याला प्रोत्साहन असायचं, छुप प्रोत्साहन असायचं बाबूजींच्या ह्याला. आणि त्यांनी नंतरच्या आयुष्यात सुद्धा म्हणजे बाबूजींची जी काही जडणघडण झाली, माझ्या आईची जी जडणघडण झाली, तर त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आज मानवलोक उभं करताना सुद्धा त्याच्याबद्दल मी बोलीनच की माझ्या ज्या काकी होत्या, आम्ही बाई म्हणायचो, की त्या आत्ता वयाच्या 90व्या वर्षी गेल्या, पण ज्या तशा बघितले तर अल्पशिक्षित, पण एकंदर घरातलं वातावरणामुळं त्यांचे विचार हे खूप प्रगल्भ होते, की ट्रॅडिशनल मारवाडी किंवा राजस्थानी असून सुद्धा विचारांनी प्रचंड प्रगल्भ आमची बाई होती. आणि त्यामुळं बाबूजी किंवा हे सगळं काम करू शकले. नंतर बाबूजी जेव्हा लग्न करून इथं आले तर ते साने गुरुजी रुग्णालयाचं काम करायचे, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचं पुण्यामध्ये तिथल्या दवाखान्यात. आणि SM जोशींनी, नागगोरींनी त्यांना सांगितलं की बाबा तू ज्या भागातून आलेला आहेस तो भाग अतिशय दुर्लक्षित आणि मागास आहे आणि तिथं तू जाऊन तुझं जे वैद्यकीय सेवा आहे ती दे. पण बाबूजींचा स्वभाव हा चळवळीतला होता आणि कार्यकर्ता पद्धतीतले प्रकारातले ते होते, जरी डॉक्टर असले. मग डॉक्टर हे एंट्री पॉईंट ॲक्टिव्हिटी झाली. मग ते दवाखान्या म्हणून जायचे, मोबाईल क्लिनिक्स चालायचे. त्या काळात मेडिकल कॉलेज नव्हतं, डॉक्टर्स कमी असायचे, अनेक साथी होत्या. हाती पाय रोग आपल्याकडं भागात होता, नारूचा खूप मोठा विषय आपल्या भागात होता, रातांधळ्यांचं खूप मोठं प्रमाण होतं. मग त्यासाठी त्यांनी विशेषतः हा डोंगरपट्टा आणि ह्या भागामध्ये काम चालू केलं. कारण हे सगळे रोग जे आहेत, नारूसारखा रोग किंवा हत्तीपायसारखा, हे सगळे दूषित पाण्यामुळे होणारे. आज आपल्याला ते बघायला मिळत नाही, पण त्यावेळेला हे खूप होतं. आणि मग तेव्हा ते खेड्यात जायचे आणि त्यांनी एक स्वतःची ओळख त्या दरम्यान निर्माण केली आणि लोकांना ते खूप आपलेसे वाटायचे की हा तेव्हा डॉक्टर म्हणायचे, डॉक्टर. हां, आणि लोहिया हे उच्चारायला अवघड जायचं, लवे डॉक्टर ही त्यांची ओळख असायची बाबूजींची. मग काही लोक बाबूजी म्हणायचे. आणि मग त्या सगळ्या आंदोलनाच्या काळात त्यांनी काम केलं आणि 72च्या दुष्काळामध्ये प्रचंड मोठं त्यांनी काम केलं आणि खूप मोठा संघर्ष त्यांनी उभा केला. आणि तेव्हा मराठवाडाचा विकास आंदोलन चालू झालेलं होतं आणि मराठवाडा विकास आंदोलनात अनेक लोक होते. म्हणजे आज जे राजकारणात पुढे आलेली लोक आहेत ती मराठवाडा विकास आंदोलनातच आली. आणि त्यावेळेचे जे काही मोठे आंदोलनं, मोर्चे, धरणं, घेराव जे झाले तर 80%चं लीड, म्हणजे माझी कदाचित माहिती चुकीची पण असू शकेल, पण 70-80%चं लीड त्यांनी केलं होतं. त्यामुळं ते सतत वॉन्टेड असायचे. म्हणजे मला लहानपण आठवतं आहे की लहानपणी बाबूजी हे क्वचित आम्हाला दिसायचे. एक तर मार खाल्लेल्या अवस्थेत यायचे पोलिसचा किंवा जेलमध्ये असायचे आणि यायचे. ते एकटेच नाही तर त्यांच्यावर अनेक कार्यकर्ते होते. म्हणजे मला आठवतं की गोपीनाथ मुंडे साहेब मला लहानपणी आठवत आहेत, प्रमोद महाजन लहानपणीच्या आठवत आहेत. बऱ्याचदा यांची विचारसरणी भिन्न होती, पण सामाजिक प्रश्नांवर ही लोक बरेचदा मी एकत्र आलेली बघितली. म्हणजे आज जे एक सोशल बायफर्केशन झालेलं आहे किंवा ज्या एक भिंती तयार झालेल्या आहेत तशा तेव्हा नसायच्या, की डावे उजवे असं फारसं. म्हणजे ते आपापली मतं त्यांची ते ठाम असायची, पण कट्टरता ही त्यांच्या एकमेकांना जवळ येताना ती नसायची.
आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. नंतर 74मध्ये आणीबाणी लागू झाली तर पहिल्यांदा बाबूजींना उचललं आणि त्याच वेळेला साने गुरुजी रुग्णालयाचं काम बाबूजींनी ह्या भागात चालू केलं होतं. एक हॉस्पिटल त्यांनी चालू केलं होतं 74ला. 75ला मेडिकल कॉलेज आलं, पण 74ला त्यांनी चालू केलं. आणि दुर्दैवाने तेव्हाच आणीबाणी आली आणि आणीबाणीत त्यांना पहिल्यांदा उचललं गेलं. अंबेजोगाईमधनं खूप मोठी लोक, गोपीनाथराव असतील, प्रमोद महाजन असतील, बापूसाहेब काळदाते असतील, नरहरी कचरे असतील, मामा क्षीरसागर असतील, म्हणजे अनेक लोक, राघव लहाट असतील, म्हणजे दोन्ही बाजूचे, म्हणजे उजव्या विचारसरणीचे प्रथितार्थाने, डाव्या विचारसरणीचे, असे सगळ्यांनाच ते उचललं गेलं. आणि 19 महिने बाबूजी जेलमध्ये राहिले. जेलमधनं आल्यानंतर 82-80मध्ये जे काही एकंदर जनता पार्टीचं झालं तर त्यांना असं वाटायला लागलं की आपण राजकारणात राहून किंवा पक्ष पॉलिटिक्समध्ये राहून हे लोकांचे प्रश्न सोडू शकणार नाहीत. त्याला खूप लिमिटेशन्स आहेत. मग एक तर तुम्हाला लाचारी पत्करावी लागेल किंवा मतांचं राजकारणासाठी लोकांना तुम्हाला प्रॉमिसेस करावे लागतील. आणि मग त्यांनी 82ला निर्णय घेतला की संस्थेची स्थापना करायची, सामाजिक संस्थेची स्थापना करायची. आणि 82ला हा मानवलोकचा खरा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे होता? तेव्हा मी 8वीत असेल. अच्छा. हां, अगदी 7वी-8वीत होतो आम्ही. माझा मोठा भाऊ 4 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा होता. आणि 82ला ही सुरुवात झाली. आणि 82ला सुरुवात झाल्यानंतर मग मानवलोकचं काम हे चालू झालं. आज जवळपास 40 वर्ष जुनी आता ही संस्था इथं आहे. आणि हा सगळा प्रवास सांगताना हा प्रवास आम्ही पण बघितला. त्यामुळे एक त्याचं बाळकडू म्हणा किंवा ते जे संस्कार असतात हे संस्कार आपोआप होत असतात. की तेव्हाचे हाल अपेष्टा आपण बघितलेले आहेत. बाबूजी जेलमध्ये असताना लोकांची आमच्याकडे बघायची दृष्टी बघितली की 19 महिने जेलमध्ये राहणं. आणि हे जेलमध्ये असताना तेव्हा एक बालसदन आपण चालवायचं होतं अनाथ मुलांचं. तर ती 10-12 मुलं ही आमच्याबरोबरच राहायची. म्हणजे ती 10-12 मुलं आणि आम्ही 15 जण आम्ही राहायचो. तर आम्हाला सांभाळणाऱ्या एक गंगा मावशी पवार म्हणून होत्या. आणि आई त्यावेळेस भाभी तेव्हा नुकत्याच इथं योगेश्वरी कॉलेजमध्ये प्राध्यापक. आणि तेव्हा प्राध्यापकाला काय फार नॉमिनल पगार होता. मला आठवतं आई सांगायची काही ते 200-250 रुपये तेव्हा तिला पगार होता. त्यात सगळ्यांची गुजराण करणं आणि मग येणारे जाणारे खूप असायचे. सरकारचं लक्ष असायचं. आणीबाणी सोपी नव्हती तेव्हा. आज आपल्याला त्याचं कल्पना आपण करू शकत नाहीत. पण प्रचंड लक्ष असायचा, खूप त्रास व्हायचा. पण अंबेजोगाईतलं राजकीय वातावरण मी पहिल्यापासून सांगतो खूप वेगळं होतं. तेव्हा भगवानराव लोमटेंसारखी लोक होती, बाबूराव आडसकरांसारखी, की जी विरोधी पक्षात होती, काँग्रेसमध्ये होती, पण त्यांनी कधी त्रास दिला नाही. उलटं त्यांनी माणूस पाठवायचा, ते येऊ शकायचे नाहीत, पण कुणाला कोणाच तरी हस्ते निरोप पाठवून विचारायचे की भाभी तुम्हाला काही पाहिजे का, तुम्हाला काही गरज आहे का, काही अडचण आहे का. म्हणजे इतकी चांगली मंडळी, भगवानराव शिंदेंसारखे असतील, अनेक लोक, अनंतराव बापूंसारखे असतील, अनंतराव बापू चव्हाणांसारखी असतील, सगळेच ही थोर म्हणजे आपल्या इथं अनेक मंडळी होती ज्यांची नावं पण आपण घ्यायचं म्हणलं तर अर्धा तास लागेल. ह्या लोकांनी ह्याही परिस्थितीत खूप मदत केली. तर अशी सगळी पार्श्वभूमी ह्या मानवलोकच्या सुरुवातीची होती. आणि नंतर मग मानवलोकचा प्रवास झाला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तोपर्यंत मी 10वीला जाईपर्यंत हे सगळं व्यवस्थित नॉर्मल मुलांसारखंच होतं. अनेकदा बापूसाहेब काळदाते आले की आपल्याच घरी उतरायचे, एस एम जोशी आले की घरीच उतरायचे. सगळे ही जी मोठमोठी नागगोरेंसारखी मोठी मंडळी आली, अगदी जॉर्ज फर्नांडिस पण आपल्या घरी उतरले तेव्हा. आणि ह्यांना आम्ही बघत आलो होतो. 10वीला असताना दुर्दैवाने मी नापास झालो आणि सुदैवाने. पण माझ्या घरातलं वातावरण असं होतं की मला कधी तू का नापास झालास, का अभ्यास केला नाहीस असं विचारलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की ह्याची गती नाही आहे. प्रतितार्थाने जे शिक्षण घेणं चालू असतं त्या शिक्षणात ह्याची गती नाही. ह्याच्या बाकीच्याच गोष्टीत ह्याचा इंटरेस्ट आहे. मग माझा इंटरेस्ट गाड्यांमध्ये, गाडी चालवण्यात, त्याचं मेकॅनिझम कसं आहे हे पाहण्यात, नवीन नवीन गोष्टी आलेल्या त्याच्यामध्ये, असं सगळं असायचं. कुणी आलं की त्याच्याबरोबर फिरणं. डॉक्टर घारे म्हणून बाबूंचे मित्र यायचे जे जिओ हायड्रॉलॉजिस्ट होते, त्यांच्याबरोबर डोंगरात जाणं, मग ते फॉसिल्स जमा करणं.
जुने अवशेष जमा करणं ह्याच्यात माझा इंटरेस्ट होता. त्यामुळे मला फार काही कधी विचारलं. बाबूजींना तर माहिती नसायचं की आम्ही कोणत्या वर्गात आहेत, पण आईचं पण नेहमी म्हणणं की तू एवढं शिक की जो ज्या शिक्षणाचा तुला तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होईल, निदान किमान तेवढं शिक, अशी तिची अपेक्षा असायची. फॉर्च्युनेटली मी 10वी झाल्यानंतर 10वीला नापास झालो, सप्लिमेंटरीची परीक्षा दिली आणि मला आनंदवनला जायचं योग आला. आणि आनंदवनला गेल्यावर बाबांकडे आता काय करायचं, कारण सगळेजण चिडवायचे, नाही अरे हे 10वी नापास झालाय. घरात जरी कोणी काही म्हणत नसलं तरी मित्र चिडवायचे, एक ते गिल्ट असतो ना मनात एक. तर त्यामुळं मी मग म्हणलं की आपण आनंदवनला जाऊ, बाबांकडे जाऊ, तिथं महारोग्यांची जी वस्ती आहे तिथं जाऊ, तिथं राहू, बाबांबरोबर काय काम करता येईल का बघू, ते छोटं मोठं काम सांगतील ते करू. आणि तिथं गेलो आणि तिथं भारत जोडोची तयारी चालू झाली होती. नीट इंडिया मार्च हा तेव्हा चालू झाला. आजचा गांधी म्हणजे राहुल गांधींचा भारत जोडो नाही, तेव्हाचा भारत जोडो. आणि त्याचं मागचं कारण असं होतं की तेव्हा आपला देश हा अतिशय स्फोटक वातावरणात होता. एकीकडे खलिस्तानची मोठी मागणी चालू झाली होती, इंदिरा गांधींचं ॲसेसिनेशन झालं होतं, त्यांना मारलं गेलेलं होतं, पंजाब पेटलेला होता, काश्मीरमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू झाले होते नुकतेच, तो पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं 7 सिस्टर्स जे आहेत, ज्या आसाम, नागालँड, मिझोराम, मणिपूर, अगदी त्रिपुरापर्यंत हा भाग सुद्धा सतत अशी भीती होती की भारतापासून अलिप्त होतो की काय. तर त्या परिस्थितीत बाबा आमटेंनी देशाला एकत्र आणण्यासाठी युवकांना एकत्र घेऊन सायकलवरनं जवळपास 6,500 किलोमीटरचा तो मार्च हा काढला. आणि खरं म्हणजे मला अक्कल नव्हती काय, पण मला असं वाटायला लागलं ही एक आपल्याला अपॉर्च्युनिटी आपला देश बघायची. कारण मला फिरायची खूप आवड असायची की जिथं कुठं फिरता येईल तिथं मी फिरायचो. कुणाची गाडी जरी निघाली, प्रचाराची गाडी असली तरी मागं उडी मारून बसायचो होता. तर त्या उद्देशाने मी बाबा आमटेंच्या गाडीत अक्षरशः लपून बसलो आणि जे पहिली तयारीला गेली होती यदुनाथ थत्तेंच्या नेतृत्वाखाली, त्या ह्याच्यात मी 15 दिवस आधी तिथं गेलो. आणि मग तिथून मग खरा माझा प्रवास चालू झाला की ही सगळी मोठी लोकं, यदुनाथ थत्ते असतील, कर्नल रेगे असतील, आत्ताच नुकतेच गेलेले ज्यांनी राष्ट्रीय सेवा म्हणजे NSS ज्यांनी चालू केलं ते SN सुब्बारावजी असतील, ह्या सगळ्यात थोर लोक, बाबा तर होतेच, पण ह्या मोठमोठ्या लोकांच्या सानिध्यात आम्ही आलो. तेव्हा अक्कल नव्हती की इतक्या मोठ्या लोकांबरोबर आपण फिरतोय. पण मग ते सायकलवर रोज चालू कन्याकुमारीपासून आम्ही निघालो. दर 40-50 60 किलोमीटरवर थांबायचो. त्या गावांमध्ये इंटिग्रेशनबद्दल सांगितलं जायचं. विशेषतः जी दक्षिणातली राज्य होती, ज्या ठिकाणी हिंदी ही 30-35 वर्षापूर्वी बोललीच जायची नाही, हिंदी बोलणाऱ्या माणसाला रागात बघितलं जायचं, त्याला खाऊ का गिळू करायचे, वेळ प्रसंगी मारायचे सुद्धा, मद्रास वगैरे तो भाग. पण त्या भागामध्ये बाबांनी एक चांगलं वातावरण त्या निमित्ताने की बाबा आपण देश म्हणून एक आहोत, आणि त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही पण तुमचे भावंड आहोत, तुम्ही आमचे सावत्र भावंड नाही. आणि यासाठी बाबांनी पूर्ण देशभर सायकलवर तो मार्च काढला. आणि त्या मार्चमध्ये अगदी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मी पूर्ण वेळ तिथं होतो. आणि तिथून आल्यानंतर अनेक देशभरातले मित्र मग जोडले गेले. आणि मग जसं जसं वय वाढायला लागलं तसं काही काही गोष्टी कळायला लागल्या. आणि मग एका नॅशनल कॉजसाठी आपण फिरलो, त्याचा अभिमान मला वाटायला लागला. तिथून आल्यानंतर मी सांगितलं की शिक्षणात फार गती नव्हती, पण मानवलोकचा कार्यकर्ता म्हणून हा जवळपास 5.5 महिन्यांचा दौरा होता. आणि बाबांनी 2 मार्च काढले. एक होता कन्याकुमारी टू काश्मीर आणि दुसरा त्यांनी अरुणाचलमधनं चालू केलेला, तो ओखा बंदरापर्यंत असा एक उभा आणि एक आडवा असा मार्च त्यांनी केला होता. तर त्यातल्या काही ठिकाणी मी होतो. नंतर 25 वर्ष झाल्यावर त्या नॉर्थ ईस्टमध्ये मी स्वतः त्या भागामध्ये परत जाऊन फिरून आलो. मी तिथल्या जुन्या सहकाऱ्यांशी भेटून आलो. असा सगळा एकंदर प्रवास होता. नंतर छात्रभारतीसारख्या संघटनेमध्ये सुभाष वारे असतील किंवा आपले नायडोळे सरांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा ही संघटना सुरू झाली. आणि त्यामध्ये ज्युनियर म्हणून आम्ही काम करायचो. माझी
माझी आई त्याची उपाध्यक्षा होती तेव्हा. मग तेव्हा अनेक सगळे जे समविचारी कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर मी जोडला गेलो. पण इथं आल्यानंतर मानवलोकचा कार्यकर्ता म्हणूनच मी असायचो. फुल टायमर म्हणून मी कधीच काम केलं नाही. पण जिथं कधी मानवलोकला गरज लागायची, अगदी ड्रायव्हर असेल, छोटे मोठे कामं असतील, मग कुठल्या मिटिंगला बाबूजींना जायचं असेल तर मी त्यांच्याबरोबर जायचो, ड्रायव्हर म्हणून जायचो. तेव्हा कार्यकर्त्यांची कमी असायची. आणि मी मग आमची पाटोद्याची गावाकडची जी शेती होती त्या शेतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्याच दरम्यान आमची शेती वाटून आली होती आम्हाला. आमची जी फॅमिली आहे तशी जॉईंट फॅमिली. माझे मोठे बंधू ते त्या काळचे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट, बजरंगदास. नाही, माझ्या मोठ्या काकांचा मोठा मुलगा. माझे मोठे काका भगवानदासजी लोहिया फार लवकर वारले. म्हणजे ते फार विजनरी होते. म्हणजे ते जर काही काळ राहिले असते तर कदाचित आमच्या सगळ्या फॅमिलीचं स्ट्रक्चर फार वेगळं असतं. अतिशय विजनरी माणूस. नंतरचे काका म्हणजे मथुरदासजी, जे इथे वकील होते, तुम्हाला माहिती आहेत, आत्ता मध्ये काही वर्षापूर्वी गेले. आणि धाकटे बाबूजी. मग नंबर 2चे भाऊ डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया, जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. ते पण जागतिक पातळीवर त्यांचं नाव, इंटरनॅशनल ॲक्युपंक्चर सायन्सेसचे चेअरमन. स्वतः ते ॲलोपॅथीचे डॉक्टर, भाऊ आणि भाभी, MBBS MS झालेले. पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन त्यांनी त्यावेळेला त्यांना पण वेळात काढायचं की काय ॲक्युपंक्चरची. पण ॲक्युपंक्चर त्या माणसाने देशभरात रुजवलं. आणि आमच्या इथला जो मोठा हॉल, ज्या हॉलमध्ये आत्ता कार्यक्रम चालू होता, त्याच्यासाठीचा लागणारा सगळा पैसा त्याच्या त्या कॅम्पमधनं उभा राहिलेला आहे. त्याचं खूप मोठं योगदान आहे तो हॉल उभा करण्यामध्ये. आणि अशा पद्धतीने मग मी शेती सगळी मी सांभाळायला लागलो. शेती हा माझा आवडीचा विषय होता. आणि शेतीमुळे म्हणजे मी नेहमी म्हणतो की आवर कल्चर स्टार्ट्स फ्रॉम ॲग्रिकल्चर. हां, हे मला नेहमी वाटायचं की आपली जी काही संस्कृती आहे ती खरी सुरू झाली आपल्या शेतीपासनं. आणि शेतीमध्ये जसं जसे बदल होत गेले तसा माणूस पण प्रगल्भ होत गेला, बदलत गेला. आणि शेतीमध्ये मग वेगवेगळे प्रयोग करणं. त्यावेळेला 1990मध्ये मी पहिल्यांदा ग्रीन हाऊस आणलं. पहिलं 4 व्हील ट्रॅक्टर मी तेव्हा आणलं होतं, जे आता कुबोटा वगैरे जे आलेत ना, तेव्हा मी आणलं. मला सगळे वेड्यात काढायचे. पण वेगवेगळे प्रयोग केले. शेती माझी लॉसमध्ये होती बघितले तर. कारण लॉस ह्याच्यासाठी लक्षात यायचं नाही, कारण सगळ्या मिळून मला ते सपोर्ट करायचे सगळे भाऊ. त्यांनी मी प्रॉफिटमध्ये शेती करावी हे त्यांचा हे नव्हतं. कुठंतरी मी एंगेज आहे ना ह्याच्यात त्यांना आनंद असायचा. आणि त्यात मग सगळं शेती करत गेलो. त्याच्यात शेतीच्या करत करत मी अनेक ठिकाणी राज्यभर अनेक राज्यांमध्ये फिरलो. तिथलं नवीन काही आणता येते का, तिथले वेगळे प्रोग्रेसिव्ह फार्मर्स काय करतायत, ते टेक्नॉलॉजी आपल्या इथं आणता येते का, देता येते का, ह्याच्यासाठी प्रयत्न केला. इस्रायलला गेलो. तिथली काही टेक्नॉलॉजी मी इथं आणायची. हे असेल 30-32. आणि त्याच दरम्यान एक नवीन प्रयोग आम्ही केला जो फेल्युअर होता आमचं खूप मोठं, जो खूप मोठा सेटबॅक होता आमच्या सगळ्या कामाला. आणि वाईट ह्या गोष्टीचं मला वाटतं की याचा खूप मोठा परिणाम आजही ते मला खंत आहे खरं म्हणलं तर. जे कोणी मला ओळखणारे किंवा ऐकत असतील तर त्यांना कदाचित ही गोष्ट पटेल की आम्ही एक साखर कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला. बाबूजींची खूप इच्छा होती. आणि आपल्या भागात तेव्हा ऊसाचं कारखाने नव्हते, ऊस कमी होता. ठोंबरे साहेबांचा पण कारखाना नव्हता. आणि छोट्या शेतकऱ्यांचा ऊसच जायचा नाही कारखान्यांना. म्हणून आम्ही खांडसरी काढायचा प्रयत्न केला. आणि हा 1996-97ची गोष्ट असेल, 95-96ची. मुंडे साहेबांनी पण आम्हाला खूप तेव्हा त्याच्यासाठी मदत केली होती, अनेक लोकांनी केली. आणि तो कारखाना आम्ही उभा करला. आम्हाला काही चुकीची माणसं त्यामध्ये मिळाली. आणि आमचा अभ्यास पण कमी पडला. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांच्यावर आम्ही अवलंबून होतो तर त्याचा पण आपण एखादा व्यवसाय चालू करताना त्याचा जो अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास आम्ही केला नाही. आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आम्ही व्यापारी नव्हतो. आमचं जरी आडनाव लोहिया असले तरी लोहियांमध्ये जे व्यापारी गुण यायला पाहिजे होते ते व्यापारी गुण आमच्यामध्ये नव्हते. तेव्हा मला आठवतं की 540 रुपये आंबा साखर का भाव द्यायचा. आम्ही 610 रुपये पहिल्या वर्षी दिला. हां, कोणचीही कपात नसायची. तर खरं काय करायला पाहिजे होतं की तो युनिट हे प्रॉफिटमध्ये आल्यानंतर तुम्ही जे काही लोकांना भाव जास्त द्यायचा आहे किंवा तुमचा जो काही उद्देश आहे ते करायला पाहिजे होतं. आणि पहिली चूक ती आम्ही केली. आणि त्यामध्ये आम्ही
सपशेल फेल झालो. त्याचं फेल्युअरचं सगळी जबाबदारी खरं म्हणजे माझी होती, कारण त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर मी होतो. अनेक लोक त्यामध्ये होते. राजकिशोर मोदी होते, आमचे गौतम भाऊ सोळुंके होते, बरेच लोक होते. आत्ता आमचे दिवंगत आमचे जे बी मंत्री काका होते, बरेच जण होते बाबूजींचे चांगले मित्र. पण त्याच्यामुळं आमचे रिलेशन्स त्यात खराब झाले, कारण बँकेचं देणं होतं. बँकेचं देणं कोण देणार? जवळपास 2 कोटी रुपये, पावणे 2 कोटी रुपये देणं आमचं झालं. अनेक लोकांनी ते भरले. लोकांचं देणं होतं. आणि एक बॅड पॅच ज्याला म्हणतो आपण, तो बॅड पॅच माझ्या जीवनात आला. आणि त्याचा परिणाम जरी मानव लोक आणि ते आमचं बळीराजा ॲग्रो हे बघितलं तर एक जरी नसल्या तरी त्याचं निर्मिती हे मानवलोकच्या विचारातून झाली होती. त्यामुळं त्याचा परिणाम मानवलोकच्या कामावर पण झाला. आणि सगळ्यात मोठा परिणाम हा बाबूजींवर झाला. जी बाबूजींची इमेज होती ती इमेजला धक्का बसला. आणि हे आम्हाला लक्षात येत होतं. पण कसं असतं की आपल्याला काहीच करता येत नाही. पण म्हणजे सगळ्या जरी समाजवादी विचारसरणीत जरी आम्ही वाढलेलं असलो तर मला नेहमी एक वाटतं की एक कुठली तरी ताकद असते की तुम्ही जर खरे सच्चे असाल तर ती ताकद तुम्हाला बरोबर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आणि तसंच काहीसं झालं की आमच्या ह्या भागामध्ये काही जमीन शिल्लक होती जिथं आपण बसलो. ते माझ्या फॅमिलीनी डोनेट केलेली, आमच्या बडीबाईंनी डोनेट केलेली जागा आहे. ही जवळपास 8.5 एकर जागा आहे. ही जागा माझ्या काकींची इच्छा होती की बाबूजी एवढं चांगलं काम करत आहेत तर त्याला आपल्या परिवाराचं सुद्धा योगदान काहीतरी असलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून त्यांनी ही जागा तेव्हा दान दिलेली. तर ती इथं काही जागा आमची शिल्लक राहिली होती. तर ती जागा ती आम्ही थोडी हुडकून काढली. आणि माझ्या मोठ्या भाभीने, माझ्या मोठ्या भावांच्या मिसेस आणि भाऊ, माझे दोन्ही मोठे भाऊ आणि भाभी खरं म्हणजे त्यांची होती. तर त्यांनी मला अतिशय नॉमिनल किमतीत दिली. त्याची मी ती विकून रगड पैसे मिळवले आणि त्यातून सगळ्या बँकांचे कर्ज हे मिटवले. आणि त्यासाठी आमचे गट्टू शेठ अग्रवाल जे आहेत त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला. आणि थँक्स टू खरं म्हणजे जनता सहकारी बँक की त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली, त्यांना माहिती होतं की हे व्यापारी लोक नाहीत आणि उडवणार नाहीत, त्यांनी पण 2 पावलं मागं येऊन हे सगळं व्यवस्थित मिटवलं. म्हणजे आज मी ह्याच्यासाठी सांगतो की मी तुमच्याशी दिलखुलास बोलतोय. खरं म्हणजे मी मागं वळून पाहणारा माणूस नाही. कारण मागं वळून पाहिलं की खूपदा आपण डिस्टर्ब होतो. पण ह्या सगळ्या घडामोडीतून पुढे जाताना मग शेती सुंदर मी करायला लागलो, वेगवेगळे प्रयोग करायला लागलो. आणि 2012मध्ये मी मानवलोकमध्ये आलो. खरं म्हणजे मी असा माणूस आहे की मी अनेक व्यवसाय केले. त्या दरम्यान मी हॉटेल चालवलं. तुम्ही पण आलेले आहेत माझ्या हॉटेलमध्ये. ललक अंकुशराव आणि हे म्हणजे काय मरता क्या नाही करता, काही ना काहीतरी करायची इच्छा. त्याच्यातून काही पैसे आले ते लोकांचे द्यायचे, छोटे मोठे देणे त्याच्यातून भागवले. हे अनेक उद्योग केले. आणि मग मला माझे मित्र लालासाहेब आगळे असतील, आमचे अण्णासाहेब रोहम असतील, चिंतामणी अप्पा कुलकर्णी असतील, यांनी सांगितलं की तू ये. तेव्हा माझी इमेज काय फार चांगली नव्हती. हे लोकांना खूप मोठा धक्का बसला की अनिकेत काय चांगलं काय करू शकणार नाही बाबा. आणि हे काहीतरी चुकीचं होतं आहे की ज्या प्रयत्नातून, ज्या कष्टातून आज मानवलोक उभं केलं आहे तर ते संपणार. म्हणजे एकानी तर माझ्या देखत, कारण की म्हणले आता मानवलोकचा मसनवाटा होणार. म्हणजे इतक्या प्रतिक्रिया मी स्वतः ऐकलेल्या आहेत. पण ह्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या खरं म्हणजे मला बळ देणार होत्या. आणि मला नेहमी असं वाटत होतं की आपल्याला आपली म्हणजे मी मानवलोकसाठी काय करेन हे मला माहीत नव्हतं. मी काय वेगळं करेन किंवा माझ्या हातून काय होईल का नाही हे मला माहीत नव्हतं. कारण पण मला एक नेहमी वाटायचं की जे एक्सपोजर मला मिळालेलं आहे ह्या काळामध्ये मी अनेक संस्था बघितल्या, अनेक लोक बघितले, अनेक लोकांच्या कामाच्या पद्धती बघितल्या, अनेक चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो. कारण डॉक्टर लोहियांचा मुलगा म्हणून जेव्हा जायचं होतं तर मला एक माझ्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असायची.
त्यांना माझं बॅकग्राऊंड माहिती नसायचं, त्यामुळं ते माझ्याकडं फार आदराने किंवा त्यांना वाटायचं आणि त्यामुळं मला अनेक लोकांच्या संपर्कात मी आलो आणि त्यांच्या कामाची पद्धत किंवा आपल्या इथं काय बदल केले पाहिजेत संस्था म्हणून. कारण काय होतं की संस्था ह्या बदलत नाहीत खूपदा आणि त्यांना काय वाटत असतं किंवा कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आपण काम करतो ते फार भारी आहे म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घेत असतो. पण लोक नवीन काय करतायत, खऱ्या गरजा काय आहेत लोकांच्या. आणि मी स्वतः शेतीमध्ये असल्यामुळं, मी शेती ही गावाकडे राहून केली असल्यामुळं माझा अतिशय सामान्य लोकांशी पण संपर्क होता. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्यांच्या आपल्याकडनं अपेक्षा काय आहेत किंवा काय त्यांना द्यायला पाहिजे ह्याचा माझा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता. आणि इथं मानवलोकमध्ये कार्यवाह म्हणून जेव्हा आलो तेव्हा आमची जुनी टीम पण खूप पॉझिटिव्ह होती. जनरली काय असतं की जेव्हा एखादा रेल्वेसारखं असतं की डबा जर भरलेला असेल खचाखच तर त्या स्टेशनवर एखादा पॅसेंजर चढला की त्याला धक्के मारायचा पहिल्यांदा प्रयत्न होतो, त्याला मध्येच घेऊ देत नाहीत. पण आमचे सगळे पॅसेंजर इतके भारी होते की त्यांनी उलटं बाहेरचा माझला ओढून मध्ये घेतलं आणि त्यांच्यातलं केलं. आणि सगळ्यांचे स्वभाव माहिती होते, माझा स्वभाव माहिती होता, माझा तापट आणि फार रागट स्वभाव होता त्यांना माहिती होतं. तेव्हा माझ्या कलानी किंवा मी त्यांच्या कलानी इथं आल्यानंतर मला पण काही गोष्टी माझ्यामध्ये बदल करावा लागला. पहिल्यांदा माझे आणि बाबूजींचे वर्षभर फार खटके उडायचे, कारण मी नवीन काहीतरी करायचा विचारायचा असायचो. मला हे त्याच गोष्टी नको होत्या. त्याचं कारण असं होतं की एक तर मला माझी आयडेंटिटी तयार करायची होती, माझ्यासाठी एक चांगली संधी होती आणि हे करत असताना पॉझिटिव्हली करायचं होतं. त्यामुळे ते प्रेशर होतं, लोकांचं प्रेशर होतं की लोक काय म्हणतात हे मला माहिती होतं, आपल्याबद्दल काय विचार करतात हे माहिती होतं, आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणं ही एक मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. आणि तेव्हा एकंदर मानवलोकची जी स्थिती होती, आर्थिक स्थिती ही एक सरळ होती, फार चढ उतार नव्हते, ठीक होतं, म्हणजे फार पण चांगलं नाही आणि वाईट पण नाही असं सगळं होतं. पण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर मानवलोकचं बाबूजींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने केलं होतं इतकं पक्कं होतं. तेव्हा आपण म्हणतो ना की तुमचं बेसमेंट चांगलं असेल, जोतं चांगलं असेल तर त्याच्यावर इमले कितीही बांधता येतात. तेव्हा मजबूत जोतं आणि फाउंडेशन असल्यामुळं आम्ही त्याचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं, नवीन गोष्टी करायला लागलो. बाबूजींशी खटके उडायचे, बाबूजींना ते आवडायचं नाही. तर माझी आई नेहमी मला म्हणायची की अरे काळजी करू नको, आईला म्हणायचं मी सोडून देतो हे. आणि दर 2 महिन्याला आमचा एक कार्यक्रम असायचा की राजीनामा देणे आणि तिने सांगणे की थांब जरा, की कोणतेही म्हणे जसं रेल्वे असते, रेल्वे पटरी बदलताना खडखडाट हा होतच असतो, तू ट्रॅक बदलायला लागलास, ट्रॅक बदलताना तेवढं तर खडखडाट होईल ना म्हणे, एकदा ट्रॅक चेंज झाल्यावर तू तुझ्या ट्रॅकला लागलास की पुन्हा होणार नाही. आणि त्याप्रमाणे तो हळूहळू खडखडाट कमी झाला आणि सगळ्या गोष्टी स्मूथ झाल्या. ह्या 10 वर्षात मला असं वाटतं की आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही खूप काम करू शकलो. म्हणजे आम्ही जे 10 वर्षापूर्वी हातात म्हणजे आम्ही जेव्हा इथं आलो त्याच्या आज 10 पट 20 पट काम आपण वाढवू शकलो. आणि बाबूजींना त्याचा खूप आनंद होता. म्हणजे ते जाताना इतके समाधानी होते की त्यांना पण ती भीती होती बाबूजींची तर इच्छाच नव्हती की मी मानवलोकमध्ये यावं. ते म्हणायचे हे काय आपलं वंशपरंपरागत हे नाही, गादी नाही आहे. पण कधी काय असतं की ती लिगसी असते, कधी तुम्हाला किती नाही म्हणलं तरी तो ॲक्सेप्टन्स जो असतो तो कधी आपल्या कार्यकर्त्यांना मिळत नाही. आणि माझ्यामध्ये कधी क्षमता नसताना सुद्धा तो ॲक्सेप्टन्स नावामुळं मिळतो. पण त्याचं सोनं करायचं का नाही हे आपल्या हातात असतं. आणि ते मग काम हे मी इथं करू शकलो. आमचे लालासाहेब असतील, मी सांगितलं अण्णा रोहम आहेत, चिंतामणी अप्पा आहेत, भगरे आहेत, आमचे सुभाष शिरसाट आहेत, बाबा मला म्हणजे अनेक जण, नवीन अगदी इरफानपर्यंत, समीरपर्यंत ही जी मंडळी आहे आमची, किंवा आमचे अंजू कोदरकर असेल, महिला कार्यकर्ते आहेत, श्याम आहे, अनेक लोकांनी त्यांचं इतकं सुंदर योगदान. आपण सूत्र घेण्याच्या अगोदर कार्यवाह का कार्याध्यक्ष? मी कार्यवाह आहे. कार्यवाह आपण कार्यवाह होण्याच्या अगोदर काय कामं होते? कारण मला नेहमी ऐकायला मिळायचं विहिरी, पुन्हा शेती बांधबंदिस्ताचे कामं,
त्यांच्या काळात काय झाले आणि तुम्ही आल्यानंतर काय केले, बरोबर आहे. पाता असेल, सांगलीकडं अतिवृष्टी असेल, तर ते श्रोत्यांना तुम्ही सांगावं. बिलकुल. म्हणजे मी खूप चांगला गोष्ट तुम्ही विचारली की पूर्वी मानवलोकनी खूप मोठं काम केलं. भूकंपात तुम्हाला माहिती आहे की 2 गावं बांधून दिली. अजूनही आपली 2 सेंटर्स त्या भागामध्ये आहेत. त्यातलं एक सेंटर हे आपलं खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, सालेगावचं. दुर्दैवाने आमचं पारदेवाडीचं सेंटर काय काम करत नाही. तिथं काय आम्हाला चांगले कार्यकर्ते मिळाले नाहीत किंवा मिळू दिले नाहीत. पण नंतर त्याच काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं मानवलोकनी. जवळपास 10,000 शेतकऱ्यांना बियाणं उसनवारीने दिलं गेलं आपल्या ह्या सगळ्याच भागात. आणि त्याची परतफेड तुम्हाला सांगतो हो की कुठलंही वसुली अधिकारी नसताना 100% परतफेड आहे. हा. आणि ह्या 40 वर्षाच्या काळात 3 मोठ्या कर्जमाफी झालेल्या आहेत भाऊ. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की व्ही.पी. सिंगांनी पहिली कर्जमाफी केली, नंतरच्या सगळ्या 2 सरकारांनी कर्जमाफी केली. बरोबर आहे ना. ह्या कर्जमाफी होऊन सुद्धा एकाही शेतकऱ्यांनी आम्हाला असं म्हणलं नाही की तुम्ही दिलेले जी उसनवार आहे त्यांच्यासाठी कर्जच होतं. ते आपल्यासाठी उसनवार असेल त्यांच्यासाठी कर्ज होतं की तुम्ही माफ करा. उलट आमचे पैसे 31 डिसेंबरला सगळे आलेले आहेत. तो रिव्हॉल्विंग फंडच होता. म्हणजे त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांना देताना आम्ही पैशाच्या स्वरूपात देत नव्हतो, इन काइंड्स द्यायचो, वस्तूच्या स्वरूपात, त्याची जी गरज आहे त्या स्वरूपात द्यायचो. त्यामुळं ते योग्य गोष्टीसाठीच वापरलं जायचं. आज काय होतं की आपल्याला ते पैशाच्या स्वरूपात मिळत असल्यामुळं आणि उशिरा मिळतं. जेव्हा माझी गरज असते शेतकरी म्हणून जूनमध्ये गरज असते. माझं क्रॉप लोन केव्हा येतं ते ऑगस्टमध्ये, जेव्हा मी इकडून तिकडून भागून ते काहीतरी केलेलं असतं. मग तो आलेला पैसा मी दुसऱ्या कारणासाठी वापरतो. तर अशा गोष्टी आम्ही केल्या. मानवलोकनी जवळपास 2,000 सामुदायिक विहिरी उभ्या केल्या भाऊ, की त्यामध्ये 3-4 शेतकऱ्यांमध्ये ती सामुदायिक विहीर आहे. आजही त्यातल्या 80% विहिरी ह्या चालू आहेत, ज्याचा वापर चालू आहे. आणि हे सगळं करताना कुठलीही गोष्ट फुकट दिलेली नाही, की त्यांचा लोकसहभाग, त्या बेनिफिशरीचा सहभाग हा महत्त्वाचा, त्या गावाचा सहभाग हा महत्त्वाचा, हे केलेले. तेव्हा जवळपास 1,000 पाण्याचे स्ट्रक्चर, ज्याला आता आपण वॉटरशेड म्हणतो, तर आम्ही काम सुरू करण्याच्या आधी, म्हणजे आमची जी नवीन टीम आहे तिने काम सुरू करण्याच्या आधी 50,000 हेक्टरवर हे काम केलेलं वॉटरशेड डेव्हलपमेंटचं. म्हणजे खूपदा तर आम्हालाच माहिती नसायचं. एकदा माझ्या मते कोणतरी खूप मोठे व्यक्ती आपलं काम बघायला आले होते, इफ आय एम नॉट रॉंग, तर आपले चितळे साहेब आले होते, जलतज्ञ. आणि त्यांनी सांगितलं अरे वा काय सुंदर वॉटरशेड डेव्हलप केलं म्हणे तुम्ही. तेव्हा कळालं की आपण केलेलं काम ह्याला वॉटरशेड म्हणतात. म्हणजे असं मोठं काम महिलांसाठी आपलं मनस्विनीचं प्रचंड मोठं काम शैलाभाभी करायच्या. डोमेस्टिक व्हायलन्स असेल त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलींची लग्न व्हायची, अजूनही होतात. ते थांबवण्यासाठी मनस्विनीचं मोठं काम चालू झालं. विधवा परित्यक्ता महिलांसाठी काम चालू, असं हे जे इंटिग्रेटेड हेल्थमध्ये मोठं काम आपलं होतं. जसं मी सांगितलं की रातांदळ्यांसाठीचं काम, छोट्या छोट्या गोष्टी केल्या आहेत भाऊ, फार वेगळं काही नाही. की पाण्याला शुद्ध करून तुरटी वापरणं राहायला शिकवणं, ते गरम करून पाणी प्यायला शिकवून ह्याने जवळपास 80% रोग कमी झाले. जे रातांदळे लोक आहेत किंवा बाकीचे त्यांच्यामध्ये ज्या डिफॉर्मिटीज आहेत किंवा जे जीवनसत्व कमी पडतं, त्यांना काय केलं की त्यांना सांगितलं की परसबागेमध्ये पपईचं झाड लाव, की तुझ्या परसबागेच्या पाण्यावर चिंकुरा लाव, तुझ्या परसबागेमध्ये एक शेवग्याचं झाड लाव. आणि ह्या सगळ्यामुळं त्यांचे रातांधळेपणा कमी झाला. म्हणजे त्यासाठी वेगळं काही ट्रीटमेंट जी गरज आहे ती दिली, पण लॉंग टर्ममध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या. आज तुम्हाला रातांधळेपणाच्या अगदी कुठेतरी 0.% तुम्हाला केसेस आमच्या भागामध्ये सापडतील. नारूसारखा रोग तुम्हाला आता सापडणार. हे दगडवाडी जे गाव आहे ना आंबेजोगाईच्या बाजूचं, त्या ठिकाणी 50% नारू होता. म्हणजे मी माझ्या लहानपणी डोळ्यांनी नारू हा रोग बघितला. आज मेडिकलच्या स्टुडंटला सुद्धा नारू कसा असतो हे मिळणार नाही, सापडणार नाही बघायला.
ह्या गोष्टी तेव्हा मानवलोकनी केला. आणि मग त्याच्यामध्ये इथल्या लोकल प्रशासनाने पण खूप मदत केली. मेडिकल कॉलेजचे तेव्हाची टीम, PSM डिपार्टमेंट, त्यांनी मदत केली. इथले अनेक प्रश्न, संघर्ष हा सोडला नाही बाबूजींनी शेवटपर्यंत. त्यांचं एक हे होतं की हर जोर जुम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. त्यामुळं त्यांनी मरेपर्यंत संघर्ष सोडला नाही. त्या संघर्षासाठी त्यांनी मानवलोकमध्ये, इथं बसून संघर्ष करता येत नाही ना, इथं जरा हात बांधले गेलेले होते, तर त्यांनी जनसहयोगमध्ये जायचं. आणि जनसहयोग हे फक्त संघर्षासाठी तयार झालं. आणि सामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टी, सरकारी योजना ह्या त्यांच्यापर्यंत कशा पोचतील याच्यासाठी मदत करायला सुरू केली. आणि त्यातूनच जनसहयोगची, त्या टीमची निर्मिती झाली. आज आमचा श्याम सर्वदे, सगळेजण म्हणतात की श्याम सर्वदे हा बाबूजींचा मानसपुत्र, की एक टपरीवर बसणारा कार्यकर्ता, पुड्या घासणारा कार्यकर्ता, त्याला MSW करायला लावलं, आज तो डेडिकेटेडली काम करतोय. हे असे कार्यकर्ते निर्माण झाले. आज आमचा हुसेन चौधरीसारखा माणूस, की त्याचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर खतरनाक, अनेक केसेस. आज आमच्या एका विभागाचा तो प्रमुख आहे, वाहन विभागाचं. म्हणजे माणसांमध्ये परिवर्तन करण्याचं पण काम हे आपण या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने केलेले. अनेक पुरस्कार ह्या 10 वर्षात भाऊ आपल्याला मिळाले. त्याचं कारणं पण वेगळी आहेत, की आपण लोकांपर्यंत जायला लागलो. बाबूजींचं नेहमी म्हणणं असायचं, बाबूजींनी तुम्हाला माहिती कधी कुठल्या पत्रकाराला एंटरटेन केलं नाही, कधी जाहिरात दिली नाही, कुणाला ये म्हणले नाहीत, कधी माझं काम बघ म्हणले नाहीत, कधीच नाही. तुम्हाला तर माहिती आहे. म्हणजे त्यांच्यावर तो आक्षेप सगळ्यांचा असायचा, पण ते त्यांचे तत्व होते. पण आता काय झालं की सोशल मीडिया हा स्ट्रॉंग झालेला आहे. आम्ही आमचं स्वतःचं काम, आता आपलं काम आपल्याला सांगावं लागतं. तुम्ही किती चांगलं काम करता हे पण लोकांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे तसं बघितलं तर. आम्ही पण थोडेसे मागं होतो, पण आम्हाला वाटायला लागलं अरे आपण लोक काही न करता डफ वाजवतात, आपण तर काम करतोय. मग ते काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याचा चांगला फायदा होईल. आणि आम्ही सोशल मीडियाचा वापर करायला लागलो. त्याच्यामुळे आम्हाला डोनेशन्स यायला लागली, अनेक लोक ॲप्रोच व्हायला लागली, आमचं काम बघायला यायला लागली. त्याचाच परिपाक की अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार, जलशक्ती मंत्रालयाचा वेस्ट झोनचा जो पुरस्कार आहे तो मला मिळाला. मला म्हणजे शेवटी संस्थेला, मी संस्थेचं प्रतिनिधित्व करतोय, व्यक्ती म्हणून जरी मला असला तरी तो मिळाला. आत्ता महाराष्ट्र सरकारचा जो मोठा 2021चा पुरस्कार होता शंकररावजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, तो पहिला पुरस्कार माझाच मित्र कैलासवासी सुनील पोटेंना मरणोत्तर दिला. आणि 2 नंबरचा पुरस्कार हा मला दिला, मानवलोकला त्यांनी दिला आमच्या कामाला. आत्ता लालासाहेबांना मोठा पुरस्कार सुनील पोटेंच्या नावाने जाहीर होतोय. म्हणजे असे अनेक पुरस्कार, जलप्रहरी पुरस्कार आपल्याला मिळाला. राजेंद्रसिंह राणाच्या ह्याचा पुरस्कार मोठा मिळाला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाण्याच्या क्षेत्रामध्ये 2015 नंतर आपण खूप मोठं काम केलं. जवळपास 400 गावांमध्ये आपण तिथं जाऊन काम केलं. आपल्याकडं त्याच्यासाठीची यंत्रणा खूप चांगली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून म्हणजे मी स्वतः स्वीडनमध्ये जे वर्ल्ड वॉटर वीक होतं त्याचं प्रतिनिधित्व केलं मी. अनेक युरोपियन देशांमध्ये जाऊन आलो. ब्राझीलमध्ये जी 4 वर्षापूर्वी झालेली जी कॉन्फरन्स होती, वर्ल्ड कॉन्फरन्स, त्याला होतो. मानवलोक आता वर्ल्ड वॉटर काउन्सिल जे आहे, जागतिक पातळीवरचे जे ऑर्गनायझेशन आहे, की ज्याचे एक 300 फक्त मेंबर्स आहेत जगभरातले, त्यापैकी मानवलोक एक आहे. म्हणजे त्याचा मेंबरशिप मानवलोकची आहे. आणि त्याचा राईट हा मला दिला गेलेला आहे. यावर्षी आमचे इलेक्शन्स पण आहेत जे फ्रान्समध्ये होणार आहेत. आणि आमची इच्छा आहे की भारताचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, कारण भारत हा असा देश आहे की जगभरात पाण्यावरचं सगळ्यात मोठं काम हे भारतात चालू झालं. अनेक लोक अनेक माध्यमातून काम करत होती. आपल्या भागामध्ये विलासराव साळुंखे साहेबांनी त्या काळामध्ये एक गाव एक पानवठा, बाबा आढाव असतील, विलासराव साळुंखे असतील, पोपटराव पवार असतील, अण्णा हजारे असतील,
अनेक संस्थांनी खूप मोठं काम केलेलं आहे. वॉटरसारखी संस्था, WOTR, फादर बाकरांनी त्या काळामध्ये मोठं काम चालू केलं. आफामनी चालू केलं. मानवलोकचं पाण्यामधलं कामसुद्धा त्याआधी किंवा त्या बरोबरीच्या त्याच दशकातलं आहे. परंतु कधी त्याची प्रसिद्धी न केल्यामुळे मानवलोकची बद्दलची जी एक स्टेट किंवा नॅशनल लेवलवर जी त्याची हे घेतली पाहिजे ती तिथपर्यंत आपण गेलो नव्हतो. पण आपल्याला ह्या पुरस्कारांमुळं आपली एक वेगळी ओळख आता या निमित्ताने निर्माण झाली आणि आपल्या बऱ्याचशा कामाला खूप, आणि हे काम हे लोकसहभागातून आहे भाऊ. म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आजही मानवलोक जे काही डोनेशन्स येतात किंवा मानवलोक हे कुठल्या सरकारी योजनांमध्ये काम करत नाही आहे, घेऊन काम करत नाही आहे. मानवलोक हे सर्वसामान्य किंवा डोनर्स, फंडिंग ऑर्गनायझेशन्स ह्याच्यावर, आणि याचबरोबर आपल्या भागातली सर्वसामान्य जनता वर्षाला किमान 50-1 लाख रुपये उभा करून देते. आपल्या भागातली लोक किती कोणत्या स्वरूपात असेल, पण त्याचं मूल्य जर काढलं तर कमीत कमी 50 लाख रुपये सांगतो. इतके पैसे, आणि तो खरा मानवलोकचा आत्मा आहे. आज मानवलोक बदलत्या परिस्थितीमध्ये टिकण्याचं कारण हे ते की मानवलोकच्या कार्यकर्त्यांमध्ये जी नीतिमूल्य रुजवली गेली ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतोय. तंतोतंत पाळतोय का नाही हा कदाचित डिबेटचा भाग होऊ शकतो. हा डिबेटचा भाग होऊ शकतो, पण ती आम्ही पाळतोय. बाबूजी नेहमी सांगायचे की कार्यकर्ता कसा असावा तर सर्वस्पर्शी असावा. म्हणजे त्याला मी एकच मिनिट घेतो की सर्वस्पर्शी असावा, की त्याला सगळ्या गोष्टींची जाण असली पाहिजे. तो दूरदर्शी असावा. फ्युचरमध्ये काय संकट येऊ शकतात किंवा फ्युचरमध्ये आपण काय केलं पाहिजे तर दूरदर्शी असावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबूजी सांगायचे की जी स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीत दुर्दैव आहे, ज्यामुळे आम्ही बदनाम होतोय, आमचं सेक्टर बदनाम होतंय, ते म्हणजे पारदर्शी. की पारदर्शीपणा हा मानवलोकने आणला आणि मानवलोकचे हिशोब रस्त्यावर हा एक आमचं एक घोषणा असायची. गावातला माणूस गावात, याचा अर्थ काय की त्याच गावात त्याला रोजगार मिळावा, त्याचं मायग्रेशन होऊ नये. तिसरी घोषणा अशी होती की 4.5 वर्ष दिवाळी, उरलेले 15 दिवस शिमगा करा. की जे 15 दिवस आहेत ते वेगवेगळे तुमचे जे काही इलेक्शन्स आहेत, तुमच्या गटबाजी करायची आहे ते करा, पण उरलेले जे दिवस आहेत हे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने एकत्र येऊन सकारात्मक काय करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी मानवलोकनी केल्या. किंवा शिवारातलं पाणी, शिवारात पाणी अडवा पाणी जिरवा आम्ही नाही म्हणत, की कुठेतरी पडणारं पाणी तुमच्या वरच्या आष्टी पाटोद्यामध्ये ते आम्ही जिरवतोय कुठं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर आणि ह्या भागात, आणि त्याचा फायदा आम्ही घेतोय. आणि जे खरे लोक आहेत ज्यांचं पाणी आम्ही घेतोय ते अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळं त्या शिवारात पडलेल्या पाण्याचा वापर त्याच शिवारात कसा करता येईल, त्याच शिवारात कसं जिरवता येईल ह्याच्यावर मानवलोकनी काम केलेलं आहे. मानवलोकनी आपत्ती व्यवस्थापन मला वाटतंय ज्या पद्धतीनं भूकंपात किल्लारीकडे केलं, सांगलीकडं अतिवृष्टी झाली असताना मी कुणाकडनं तरी ऐकलं की आपण तिकडं मोठ्या प्रमाणात 2-3 वर्षापूर्वी म्हणजे करोनाच्या अगोदर मदत कार्य नेमकं काय काय केलं तिकडं भाऊ? त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की भूकंपातली तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण काम केलं होतं. बाबूजी त्या स्वयंसेवी संस्थांचं जे काही एक नेटवर्क उभं राहिलं होतं त्याचे अध्यक्ष पण होते काही दिवस, काही वर्ष. नंतर भार्गव मॅडम होते आपल्या. मानवलोकचा जो एक्सपिरियन्स होता आपत्ती व्यवस्थापन, तर इथंसुद्धा तसंच झालं की जेव्हा आपत्ती ही पुराची आली, ही वेगळी आपत्ती होती. भूकंप हा वेगळा भाग होता, पुराची आपत्ती वेगळी होती. आणि आमच्याकडे काम करणारा एक प्राध्यापक आहे किसन सिंगारे म्हणून, ज्या ब्रह्मनाळमध्ये तो ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला माहिती आहे की ते नाव पलटली आणि त्यात 10-12 लोक काहीतरी गेली होती, त्या गावचा हा पोरगा. आणि तो शांत बसलेला, त्याला सुचतच नव्हतं काय. म्हणलं काय झालं रे, तू इतका काय एकदम सिरियस उदास? तर म्हणलं भैया असं असं झालं आणि माझ्या कोणाच्याच घरच्यांचा फोनच लागत नाही आहे. मी म्हणलं तू माझी गाडी घ्यायचीस आणि 15 मिनिटात इथून निघायचंस, थेट सांगली गाठायचंस.
आणि तो सांगलीला गेला आणि तिथून त्याने मग फोन केला की भैया फार वाईट परिस्थिती आहे आणि इथं मदतीची खूप गरज आहे. मी म्हणलं तुझ्या घरच्यांचं काय सांग. तर म्हणलं माझ्या घरचे सापडलेत. माझ्या बाबतीत काही झालेलं नाही पण सापडलेत, पण फोन आणि हे बंद असल्यामुळे. मग त्याला परिस्थिती विचारली तर म्हणलं अनेक जनावरं वाहून गेलेत आणि वाहून आलेत आणि फुगलेलेत, दुर्गंधी प्रचंड आहे, काय करता येईल का. मी काय केलं भाऊ, आमच्या टीमने इमिडिएट इथून 4 का 5 JCB एका रात्री तिथून हलवले. आपली स्वतःची JCB होती संस्थेची. आणि आम्ही एकच कार्यक्रम चालू केला आहे, खड्डे खणायचे आणि ते गाय म्हैस जे काही जनावर आहे ते पुरायचं, त्याच्यावर त्या पावडर टाकून काढून टाकायचे फटाफट. कारण अशा आपत्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा रोगराई चालू होती. आपला अनुभव सगळ्यांचाच आहे, म्हणून ते करणं आम्ही चालू केलं. आणि ते चालू केल्यानंतर आम्ही मग तिथं एक प्रश्न लक्षात यायला लागले की जेवणाचीच व्यवस्था नाही. आम्ही कम्युनिटी किचन चालवण्यात माहीर. आमच्या आत्ता 35 किचन चालत आहेत वृद्धांसाठी 35 गावांमध्ये. तुम्ही एखादं आर्टिकल त्याच्यावर करा, मी तुम्हाला सांगतो, स्टोरी होईल भाऊ सुंदर आणि गरज आहे. तिथं आम्ही तिथल्या लोकांना सांगितलं की इथून रेशन पाठवतो, तुमच्याच गावातला आचारी पाहिजे. मी आचारी इथून नाही पाठवणार, तिथं आहेत ना प्रत्येक गावात आचारी. तुम्हाला जळतण, लाकूड, गॅस जे काय आहे, भांडी कुंडी इथून पाठवतो, सगळं पाठवतो, तुम्ही तिथं जेवणाची. आणि कॉमन मग व्यवस्था, एखाद्या मंदिर जिथं उघडं आहे, जिथं पाणी उसरलेलं आहे, तिथं फटाफट चालू केली. 8 गावांमध्ये जेवणाची व्यवस्था चालू केली. तिथला जो माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते होते ते नेमके ओळखीचे निघाले. माझी गाडी अडकली होती पाण्यामध्ये, मी स्वतः तिथं होतो. तर ते एक जणांनी मला तिथून बाहेर काढलं आणि मग कौन कहाँ से हो, लोहिया. ते म्हणलं अरे तुम तो हमारे है, मैं लाहौटी हूँ. तर आता ते मारवाडीत बोलायला लागला. आमचा प्रॉब्लेम झाला, मला तर मारवाडी येत नाही. हिंदीमध्ये चालू केलं. माझा एक मित्र मायाबरोबर होता, तो मारवाडी होता, इथून मायाबरोबर आलेला, चोकडा म्हणून, प्रवीण चोकडा म्हणून तो रोटरीचा इथला हे होता, तो मायाबरोबर आला होता. त्याच्यामुळे भागून गेलं. पण त्या लोकांनी प्रचंड मदत केली, तिथल्या माहेश्वरी समाजाने. किती लोकांना मदत केली आपण जवळपास भाऊ त्या काळामध्ये 20 गावांना मदत केली. त्या भागात किती लोकांना? लोक तर प्रचंड भाई, 20-25 हजार लोक. इथून आपण जवळपास 8,000 किट्स अन्नाचे, म्हणजे 12 ट्रक लोड हे तिथं पाठवलं. आपण हे तर अन्नधान्य पाठवलं भाऊ, अन्नधान्य खूप जणांनी पाठवलं. आपण वेगळं काय केलं ते सांगतो. लोक हे पावसात भिजल्यामुळं आणि ह्याच्यात कपडेच नव्हते. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की काही लोकांना म्हणजे पाण्यामुळं आणि ओले कपडे घातल्यामुळं फंगल इन्फेक्शन झाले, पुरुष असतील स्त्री असतील. लालासाहेबांच्या एकदम लक्षात आले. लालासाहेब स्वतः आमचे आगळे सोलापूरला गेले आणि त्यांनी काय घ्यावं, अंडरपॅन्ट बनियन. लोक रगा पाठवत होते, कुठं काही पाठवत होते. आमच्या टीमनी अंडरपॅन्ट बनियन, गाऊन, महिलांसाठी, लहान मुलांसाठी कपडे, हाफ पॅन्ट्स, टी-शर्ट्स, जे गरजेचं आहे, महिलांसाठी परकर, गाऊन, हे सगळं अशा फटाफट सगळं विकत घेतलं आणि एक पूर्ण लोड, ट्रक लोड हा तिथं पाठवून दिला. ट्रक लोड. आणि तिथल्या समाजातल्या लोकांनी, माहेश्वरी समाजाच्या लोकांनी किंवा गावातली खूप चांगली लोक होती, तिथले काही खूप चांगले सरपंच होते, त्यांनी त्या लिस्ट केल्या होत्या. आणि मग स्वतः आमची MSW कॉलेजची टीम, आम्ही 200 लोक भाऊ तिथं गेलोत. त्यांची सगळी राहण्याची खाण्याची जबाबदारी तिथल्या माहेश्वरी भावांनी केली. आणि तिथं त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था, कारण एवढ्या लोकांना त्या गावांमध्ये जाऊन आम्हाला इच्छा होती की तिथं नेऊन उगीच टाकलंय आणि निघाले, फोटो काढून नाही. आम्ही प्रत्येक घरात जाऊन ती वस्तू दिली. मग तिथं लहान असो मोठा असो, ज्याला जो मोठा आहे तो म्हणायचा आम्हाला नको म्हणून. असं ते आमचं हे. त्यानंतर आता सांगले तुमच्या कोकणातल्या ह्याच्यात, कोकणात तर फार भारी अनुभव. म्हणजे कोकणातले लोक खरंच तुम्हाला सांगतो की इतके म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट असलेले लोक आहेत. हो.
असं गेल्यावर तुम्ही घ्या म्हणलं रस्त्यात लाईन लावून ना कोणी यायचं नाही, अजिबात नाही. प्रचंड स्वाभिमानी. आम्ही त्यांच्या घरी घेऊन जायचो की हे तुमच्यासाठी आणलंय, हे तुम्ही घ्यावं. काही लोक सांगायचे आमच्याकडे आहे, तुम्ही हे बाजूच्या वाळीत कुणी गेलेलं नाही, तिथं तुम्ही जा, तिथं द्या. म्हणजे आपल्या किल्लारी सारखं घडलं नाही, थप्प्या लावून ठेवायचं का? नाही, अजिबात नाही. म्हणजे कोकणात मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे मी तिथं पण व्हिजिट केली. तुम्हाला आठवत असेल तर परशुराम घाटातला खालचा भाग कोसळला आणि त्यात एक फॅमिली पूर्ण गाडली गेली होती आणि त्याच्या बाजूचे तिथं जाऊन मी गेलो. तर तिथं आम्ही त्यांना विचारलं की काय मदत तुम्हाला, आम्ही इतक्या लांबून आलो आहेत. त्यांनी आम्हाला त्या परिस्थितीत आमचं स्वागत केलं आणि हात जोडून सांगितलं की आम्हाला शासनाकडनं आणि अनेक आमच्या कोकणवासियांकडनं बरेच गोष्टी आलेल्या आहेत, आम्हाला खरंच गरज नाही. कोण आहे आजकाल इतकी माणुसकी आणि इतका हे बघायला मिळत नाही. तर हे सगळं करत असताना मानव लोक आणखीन काय काय एज्युकेशनल वगैरे उपक्रम? आता इंटिग्रेटेड काम आहे आपलं, सर्व अंगाने आपण काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं भाऊ, आपण काम करत असताना जी आपल्या भागाची गरज आहे त्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देतो किंवा तो ॲड्रेस करायचा प्रयत्न करतो. आपल्या भागातल्या सुद्धा आत्ता गेल्या वर्षी जो प्रचंड पावसाळा झाला आणि पाऊस झाला आणि आपल्या इथं पण फ्लड आल्या होत्या, तिथं पण आपण मदत केलेली. आपल्याकडं आता मेजर फोकस जो आहे तो आता आम्ही सेंद्रिय शेती आणि शेतीवर दिलेला आहे. तर त्यामध्ये शेतीचे गट तयार करणं, शेतकरी कंपन्या, मी तेच सांगतो की खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्याचं कारण आहे, एक तर काय आहे की सेंद्रिय शेती म्हणलं की लोकांच्या आट्या पडतात. त्याचं कारण असं आहे की सेंद्रिय शेतीच्या नावाखाली अनेक वर्ष अनेक लोकांनी ग्राहकांना फसवलं. म्हणजे थोडं कडवट वाटेल पण ही सत्यता आहे. अहो, आपल्या कोरोनाच्या काळात सेंद्रिय भाजीपाला म्हणून आमच्याकडल्या काही नेते मंडळींनी खरेदी करून तिकडं जो मटेरियल दिलं ते दुसरंच दिलं, ते सेंद्रिय नव्हतंच. आणि आम्ही काय केलं की नुसतं सेंद्रिय नाही तर त्याच्यासाठी एक आमचा इरफान आहे, आमचा ॲग्रिकल्चरचा प्रमुख, आणि त्याची खूप चांगली टीम आहे. आपली सगळे 7 सब सेंटर्स आहेत आमची, त्या क्लस्टर अप्रोच केला. आणि आम्हाला सगळ्यात मोठी मदत ही सह्याद्री फार्म्सचं नाव ऐकलं असेल, नाशिकचं, विलास शिंदेंनी केली. बाबूजींच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ते आले होते आणि मी त्यांना आव्हान असं केलं होतं की तुम्ही नाशिकसारख्या भागात द्राक्ष बागायतदार, ऊस बागायतदार, केळी बागायतदार ह्यांच्यासाठी मदत करतात. तो काय सगळा रिच भाग आहे, पैशावाले लोक आहेत, शेतकरी साधा शेतकरीच नाही ना. आमच्या भागात कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी काय करायला, तुमचा जो अनुभव आहे तो आम्हाला द्या. आणि मग त्यांनी तिथं प्रॉमिस केलं आणि त्यांनी आम्हाला ती मदत करायला सुरुवात केली. आम्ही क्रॉपिंग पॅटर्न बदललं नाही भाऊ, क्रॉपिंग पॅटर्न अजिबात नाही. आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं नाही की तुम्ही डाळिंब लावा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, आम्ही तुमचं हे करू ते करू, नाही. आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं ज्याला खरंच सेंद्रिय शेती करायची इच्छा आहे आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं, पण येत असताना आम्ही सांगू त्या पद्धतीने करायचं. कारण काय झालं आहे की अनेक लोक, अनेक बाबा, अनेक मोठी मंडळी नैसर्गिक शेती, ही शेती, ती शेती करून शेतकऱ्याला कन्फ्यूज करून टाकले. दुसरी निगेटिव्हिटी काय झाली आहे की डोक्यात असं बसलेलं आहे की सेंद्रिय शेती केली की माझी उत्पादकता घटते. तिसरी गोष्ट अशी आहे की सेंद्रिय शेतीच्या मालाला प्रीमियम मिळत नाही, एक्स्ट्रा कॉस्ट मिळत नाही. तर आम्ही उलटं काम थोडंसं चालू केलं की लोकांना सांगितलं की बाबा आम्ही बायर बघू. मग सेंद्रिय उत्पादन विकत घेणारे कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं, त्यांना ॲश्युरन्स दिला. ते पण महत्त्वाचं आहे ना. तो म्हणाला की बाबा तुझं सेंद्रिय कशावर, मग त्याचं सर्टिफिकेशन करायचं असेल, त्याच्या छोटे छोटे क्लस्टर्स करायचे असतील, त्यांच्या शेतीवर व्हिजिट करायचे असेल, त्याचे नमुने घ्यायचे असतील, ह्या गोष्टी आपण करत आलोत. आणि त्यामुळं आपण पहिल्या वर्षीचं C1 सर्टिफिकेशन जे असतं ते केलं आणि ते सगळं पास झालं. आणि आपल्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं की पहिल्या वर्षी आपण ठरवलेलं आहे की जो मूल्य आधारित भाव आहे जो सरकारने डिक्लेअर केलेला त्याच्या खाली 1 रुपया द्यायचा नाही.
दिला तर मिनिमम तो असेल किंवा मार्केटमध्ये जो काही असेल ते. आज कापसाला भाव समजा 10,000 रुपये आणि आपल्याला मूल्य आधारित काय आहे 5,200. मिनिमम 5,200 तर आहेच. 4,000 झाला तर तुम्हाला 5,200च मिळणार, पण 10,000 झाला तर 10,000 रुपये भाव मिळणार. अशा पद्धतीने केलं की सोयाबीनचा भाव आम्ही तसंच केलं. आज सोयाबीनमध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अगदी सोयाबीन निघाल्या जे निघातले त्याला सुद्धा 7,500चा भाव मिळाला आहे ॲव्हरेज रेट. म्हणजे तेव्हा तो भाव 5,000 रुपये होता, पण त्याला एक फॅसिलिटी होती की 31 मार्चपर्यंत जर चांगला भाव झाला तर त्या दिवशीचा तो भाव तो क्लेम करू शकतो. त्यांनी तो लॉक केला तर त्याचा डिफरन्स अमाऊंट जो आहे तो त्याला मिळेल. समजा 5,000 रुपये आज तुम्ही दिला, तुम्ही विकून टाकले, पण तुम्हाला राईट आहे की 31 मार्चपर्यंत जर भाव वाढला तर तुम्ही काय करणार की समजा 15 फेब्रुवारीला भाव आज 7,500 रुपये झाला आहे की तुम्ही एक मेसेज करायचा, तो वरचा जो उरलेला 2,500 रुपयाचा आहे हे तुम्हाला तुमच्या खात्यात 48 तासात. व्हेरी गुड. हां, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढली. चण्यासारखं आज चणा तुम्हाला माहिती आहे की 4,042 रुपये भाव आहे मार्केटमध्ये. हमी भावाने जी यंत्रणा शासनाची आहे तर त्याच्यामध्ये लगेच पैसे मिळत नाहीत, तिथं लाईन लावावं लागते, कधी कधी कुणाची दाढी खाजवावं लागते. पण आमच्या शेतकऱ्याला आम्ही ते दिलं आणि आम्ही ठरवलेलं आहे की हमी भावावर 5% प्रीमियम पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी तू सेंद्रिय केलं तर तुला 10% मिळेल, तिसऱ्या वर्षी सेंद्रिय केलं तर तुला 20% मिळेल आणि ह्याच्या पुढे 20% मिळेल प्रीमियम. पण हे करत असताना मानवलोक करू शकत नाही, कारण मानवलोक ही नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. मग आम्ही काय केलं की फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या केल्या आणि त्या कंपन्यांना नर्चरिंगचं काम, त्यांना ग्रूम करायचं काम, त्यांना टेक्नॉलॉजी देण्याचं काम, येणारे अडथळे काय आहेत ते समजून सांगण्याचं काम. फार्मर प्रोड्युसर कंपनी भाऊ उभं करणं सोपं नाही बरं का. लोक आवेशात ते काय कॉपरेटिव्ह नाही आहे, उभं केलं आणि संपलं तर संपलं किंवा खालून टाकलं. तुम्ही त्याचा जर डीन नंबर घेतला आणि तुम्ही जर तिथं बँक हे झालात, नापास झाला तो उद्या तुम्हाला तुमच्या नावाने काहीच करता येत नाही. जसं सिबिल आहे तशा त्या अटी आहेत. त्यामुळं त्याचं प्रशिक्षण देणं मला असं वाटतं की जरा गरजेचं होतं आणि ते प्रशिक्षण देण्याचं काम आपण आपल्या काही संस्थांना करतो. तर तिथं आपण लोकांकडे जात नाहीत, तुला खरंच इच्छा आहे का, ये आमच्याकडं आहे, पण आमच्या क्रायटेरियात बसून. खऱ्या अर्थाने म्हणजे वन मॅन कंपनी असेल तर सॉरी, खरंच लोकांची कंपनी असेल तर आता पळसखेडा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ची पाणी फाउंडेशनमध्ये सेकंड आलेले गाव आहे. अतिशय सुंदर काम त्यांनी पाण्याचं केलं होतं. मानवलोक गेली अनेक वर्ष काम करते. छोटंसं गाव आहे, गावात राजकारण आहे परंतु विकासाचं राजकारण आहे. त्या गावाने ॲग्रो प्रोड्युसर कंपनी गेली. तुम्हाला सांगतो त्यांचं आज भाग भांडवल स्वतःचं 2 कोटी रुपये. कोणतं गाव? पळसखेडा. सुंदर काम आहे. तालुका आपला केस तालुक्यात येतं. इथं जो आमचा शिवराज खरबड माहीत असेल तुम्हाला, शिवराजचं काम चांगलं आहे. आपला ॲडव्होकेट जयसिंग आहे, त्याचं काम चांगलं आहे. म्हणजे अनेक लोक आहेत जे फक्त समोर येत नाही आहेत आणि आम्ही पण आणत नाहीत. कारण काय होतं की पहिल्यापासून आणि भाऊ आम्ही सक्सेस स्टोरीच्या फार विरोधात आहेत. सॉरी, काय व्हायला लागलं, सक्सेस स्टोरी एक सक्सेस असतं, पुढच्या वर्षी ते फेल्युअर असतं. आज मी टरबूज घेतलंय, टरबूजाला 80 रुपये भाव मिळाला आहे, पुढच्या वर्षी मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे सक्सेस स्टोरीजचं जे हे आहे ना, मांडणी आहे ना, तर माझी नेहमी विनंती असते तुमच्यासारख्या संपादकांना की तुम्ही सक्सेस स्टोरी म्हणून नका करू. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं तुम्ही उहापोह करा, ते लोकांसमोर आणा, पण त्यातून काय फायदा आहे हे दाखवू नका. खूप फायदा दाखवला ना तर लोक उलट फसतात. हां, सगळे यांच्यासारखे म्हणजे काय ना मेंढरासारखे. आत्ता सुद्धा आपण हे जे काम करतोय ना, आम्ही कुठंच त्याचं चर्चा फारशी करत नाहीत आणि सक्सेस स्टोरी नाही म्हणत नाहीत आम्ही. हा आमचा प्रयोग आहे आणि मानवलोकचं टॅगलाईन आहे काय, अन एक्सपेरिमेंट इन रुरल रिशेपिंग.
एक्सपेरिमेंट इन रूरल रिशेपिंग, ज्याला मराठीत आपण ग्रामीण प्रयोग ग्रामीण पुनर्रचनेचा असं म्हणू. आणि जे एक हे आहे मानवलोकची थीम, ती फार महत्वाची. गो टू द पीपल, लिव्ह अमंग देम, स्टार्ट विथ व्हॉट दे नो, बिल्ट ऑन व्हॉट दे हॅव. लोकांमध्ये जा, लोकांमध्ये राहा, लोकांना काय अपेक्षित आहे, काय करायचे ते त्याचा अभ्यास करा आणि त्यांच्याकडे जे काय आहे ते शिकून त्यांच्यासाठी त्याचा वापर करा. असं थोडंसं त्याचं तो चायनीज मोठा हे होता, तोंडात नाव आहे माझं, आता आठवत नाही मला, त्याचं ते वाक्य आहे. बरं सर, मराठवाडा नेता दैनिक आणि यूट्यूब विषयी तुमचं काय मत आहे? प्रामाणिक मत, सजेशन. माझं मत असं आहे की भाऊ, ह्याचा रीच कसा वाढवता येईल. कारण आता हे एक तुम्ही प्रिंट मीडियातले खरे माणसं आहेत, ओरिजिनल. तुम्ही स्वतः जो केलेला बदल आहे तो मला असं वाटतं की खरंच सराहनीय आहे, की तुम्हाला असं वाटलं की बाबा हा बदल झाला पाहिजे आणि त्याचा चांगला उपयोग आपल्याला करून घेता येईल. म्हणजे तिथं लोकांना त्या बाबतीत माहिती देणं. आजकाल लोक वाचन संस्कृती ही कमी झालेली आहे, श्रवण संस्कृती वाढलेली आहे. मी प्रवासात असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी ऐकत असतो, वेगवेगळे प्रोग्रॅम्स असतात ते मी ऐकत असतो. त्यामुळं त्याचा वापर कसा करता येईल तर ते महत्त्वाचं आहे. ह्याचे सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी अजून दर्जेदार कार्यक्रम कसे करता येतील आणि लोकांना नेमकं काय पाहिजे हे. म्हणजे मला आता ते तुमचं सगळं सेटअप बघितल्यावर मला खूप बरं वाटलं की तुम्ही अतिशय आधुनिक पद्धतीचे ते लॅम्प्स आहेत, तुमचा कॅमेरा आहे, हे तुम्ही वापरताय. आता आम्ही आमच्याकडे पण छोटे छोटे कार्यक्रम घेतो, तर स्ट्रीम यार्डसारखी जे आहे त्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. त्यामुळं आम्हाला आमचा लोगो येतो त्याच्यावर, कोणी विचारलेले प्रश्न असतात ते प्रश्न खाली येतात किंवा त्याचं टायटल्स येतात, ते असं रोल होत असतं. असं छोट्या छोट्या गोष्टी आता वापरायला लागलो आणि टेक्नॉलॉजी आता सोपी होत चालली. टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन हे पाहिजे आणि यंग जनरेशनमध्ये फार सोपं आहे, त्यांना ते ॲडॉप्ट होतं. पण तुमच्या माझ्या वयाची जी लोक आहेत, आज तुम्ही 60+ आहेत, 67 आहेत, म्हणजे तुमचं तर कौतुक करायला पाहिजे की तुम्ही, मी बघतोय तुम्हाला की तुम्ही किती टेक सेवी, आता हा मोठा नवीन शब्द झाला ना, टेक सेवी म्हणतो आम्ही, की तुमचे फटाफट तुमच्याकडे स्मार्टफोन आहेत, तुम्ही अपडेट करत असतात, तुमचं रोज बरोबर त्या वेळेला आम्हाला ते सबस्क्रिप्शन येतं, तुमचे ते पोस्ट येतात. म्हणजे मला ते कधी कधी वाटतं की तुम्ही कसं हे सगळं एवढं मोठा पसारा मॅनेज करता. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू घेतायत, जिथं कुठं चांगलं काय मिळेल याच्या सतत ध्यास असतो. हे खरं म्हणजे आमच्यासारख्या पिढीने शिकण्यासारखं आहे. आणि खूपदा काय असतं की तुमच्या अपेक्षा जास्त असतात, तुमच्या आणि माझ्या वयात किंवा तुमच्या मुलाच्या वयात अंतर आहे, एक जनरेशन गॅप आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं ना की बाबूजींचं माझं की तो खडखडाट व्हायचा, पण आफ्टर सम टाईम काय होतं की आमच्या भूमिका बदलतात. ज्यात भूमिकेत तुम्ही आहात तिथं आम्ही हळूहळू यायला लागलो ना की मग तुमचं महत्त्व आम्हाला कळायला लागतं. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कशा योग्य होत्या, त्या का असल्या पाहिजेत हे आम्हाला कळायला लागतं आणि मग आमच्यात बदल होतो. त्यामुळं तुम्ही फार काळजी करण्याचं कारण नसतं की आता कसं होईल, पोरं सांभाळतील का, पोरं बघतील का. आपोआप ती जबाबदारी शिफ्ट होते. जसे आज माझ्या बाबतीत होतं, माझ्या पोराचा आता तो पण त्यांनी आता लंडनमधनं PG केलं आहे, अजून आता परत चालला आहे, तो सॉलिसिटर व्हायला लागला आहे. आर्बिट्रेशनमध्ये तो आता परत पुढचं मास्टर्स करतोय. त्याच्यात माझ्यात पण ते खटके ओढतात, कारण ते जनरेशन एवढी फास्ट आहे की आपण जिथून आपले विचार जिथं संपतात करण्याची
प्रक्रिया संपते तिथं त्यांची चालू होती. बरोबर. त्यामुळे हे एक जनरेशन गॅप राहणार. पण एकंदर मला असं वाटतं की मराठवाडा नेत्यांनी जे डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे, स्वतःमध्ये जे केलेले बदल आहेत ते सराहनीय आहेत. आणि तुमची धडपड मी आज नाही, गेली 20-25 वर्षापासून बघतोय. अंकुशरावांच्या निमित्ताने तुमची आमची ओळख झाली होती. 2000मध्येच भाऊ आपली ओळख झाली. हो. नेमका आमचा बॅड पॅच चालू होता. मी ते हॉटेल चालवायचो, टपरी वजा हे हॉटेल होतं. हं. कारण आमचे बाबूजी म्हणायचे की बूट पॉलिश कर, बूट पॉलिश करून तू पैसे मिळव, पण सन्मानाने आणि श्रमाने पैसे मिळव. माझे कधी कधी पोरं म्हणतात मला, काय बाबा तुझ्याकडे तर काहीच नाही, आम्हाला इकडं. मी म्हणलं आहे त्यात मी सुखी आहे. आणि पैसाच कमवायचा असतं तर माझ्या इतका पैसा कोणीच कमवला नसता. माझे इतके चांगले संबंध मोठ्या लोकांबरोबर होते, इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर होते, सगळ्यांचेच होते. पण त्याचा फायदा मला मानवलोकच्या कामामध्ये झाला. खूप खूप धन्यवाद. आपण बिझी असताना सुद्धा आम्हाला मुलाखत दिलात, त्याबद्दल. उलट या निमित्ताने तुम्ही, म्हणजे मला ती मुलाखत वाटलीच नाही, आपण गप्पा मारतोय. मी पण अनेक वर्षांनी माझा पास्ट ज्याला म्हणतो आपण भूतकाळ, तो आज या निमित्ताने परत डोळ्यासमोरनं गेला. तुमचे धन्यवाद.